श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वीचा बोर्डाचा इंग्लिशचा पेपर हा 7 तारखेला आहे. याच्यातील काही IMP प्रश्न, त्याचप्रमाणे ते कसे सोडवायचे असतात, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व ऑनलाईन लेक्चर भेटतील, इम्पॉर्टंट PDF भेटतील. त्याआधी तुम्ही आमचे नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड केले नसेल तर नाना फाउंडेशन ॲपला डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला ऑल SSC बोर्ड पेपर याच्यामध्ये सेमी इंग्लिश, इंग्लिश, मराठी मीडियमचे सर्व बोर्डाचे पेपर आहेत. फक्त 194 रुपयांमध्ये हा कोर्स आहे. त्याचप्रमाणे 10वीचा इंग्लिशचा जो पेपर आहे त्याचे देखील IMP प्रश्न पोस्ट केलेले आहेत. फक्त 99 रुपयांमध्ये हा कोर्स आहे. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा आणि ते ॲप डाउनलोड करून लवकरात लवकर कोर्स परचेस करा. तर बघूयात की आपण आज जे काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत ते कसे सोडवायचे आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला जे काही पोएम येणार आहे त्या पोएममध्ये तुम्हाला मी डेमो दाखवतोय. कुठल्या पोएम येणार आहेत ते तुम्हाला कोर्स परचेस केल्यानंतर भेटेल. समजा ही कविता जी आली आहे, द वर्ड्स इज माइन, तर सर्वप्रथम तुम्हाला त्या कवितेचं जे ॲप्रिशिएशन दिलेलं असतं ते हातातले तुमच्या मार्क्स असतात. त्यामुळे हे कसे सोडवायचे, हे हातातले मार्क्स कसे मिळवायचे, हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो. लाईक करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला उद्याच्या बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्क मिळावेत, इंग्लिशच्या पेपरात तो चांगल्या मार्कांनी पास व्हावा, ही स्वामी चरणी प्रार्थना. त्याचप्रमाणे तुम्हाला पूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहिजे असेल, पूर्ण प्रश्नपत्रिका, IMP प्रश्न पाहिजे असतील, कुठले पूर्ण व्हिडिओ तो कसा सोडवलेला आहे, तो तुम्हाला यूट्यूबला एक लिंक दिलेली आहे किंवा यूट्यूबला तुम्ही नाना फाउंडेशन लिहा पूर्ण आणि पुढे लिहा स्टडी. नाना फाउंडेशन स्टडी लिहून तुम्ही त्या चॅनलला भेट द्या. त्या ठिकाणी ऑनलाईन लेक्चर रोज होतात, अवश्य भेट द्या. तर बघा, ही पूर्ण कविता तुम्ही वाचलेली आहे, तर तुमचं काही अभ्यास झालेला नाही तरी पण तुम्हाला चांगले मार्क भेटू शकतात. या ठिकाणी टायटल लिहायचं आहे. टायटलला अर्धा मार्क असतो. बघा, मी पूर्ण मार्कासोबत दाखवतोय तुम्हाला. टायटलला अर्धा मार्क म्हणजे हे टायटल असतं. ओके. त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ द पोएट, याला अर्धा मार्क म्हणजे हे लिहायचं तुम्हाला सेम टू सेम, म्हणजे 1 मार्क जर झाला, बरोबर. रायमिंग स्कीम पण सोपं आहे. याच्यामध्ये रायमिंग स्कीम बघा, आता फर्स्ट 3 ट्रान्झा बघा, याच्यात काय दिसतंय तुम्हाला, AABC दिसतोय इथे तुम्हाला. प्रत्येक पहिल्या 3 ट्रान्झामध्ये तुम्हाला दिसतोय. रायमिंग स्कीम म्हणजे आपण जे शेवटचे अक्षर जे असतात त्याच्यावरून आपण ओळखतो की काय काय रिपीट होत आहेत, काय नाही. तर त्याच्यावरून आपल्याला ते पण सोपं झालं. तर त्याच्यात तुम्ही लिहायचं आहे. इथे आता फर्स्ट 3 सांजा म्हणजे काय, AABB आणि CC. फिगर ऑफ स्पीच एनीवन, तुम्ही आता याच्यात मोस्ट ऑफ रिपिटेशन कंटेंट असतंच, पण आता याच्यात कुठे रिपीट वर्ड आपल्याला दिसत असेल तर रिपिटेशन येऊनच जातं 90%. आता इथे कुठला ॲपोस्ट्रोफ आहे आणि इन्व्हर्जन आहे, एकच लिहायचं आहे कुठलं तरी. सेंट्रल, आता हे 1 मार्क जे आहेत, हे 3 जे तुमचे 2 मार्क आहेत हे तर कन्फर्म आहेत. फक्त इथे तुम्हाला फिगर ऑफ स्पीचमध्ये काय अडचण येईल, जर रिपिटेशन तर असतोच 90%, नसेल तर 1-2 फिगर ऑफ स्पीच पाठ करून ठेवा किंवा कवितेवरून लक्षात ठेवा. सेंट्रल थीम ऑफ आयडियामध्ये हे जे तुमचे स्वमताचे मार्क आहेत 2 मार्क, हे तुम्हाला लिहायचे आहेत कुठल्याही बाबतीत. ही कविता तुम्हाला काय कळाली आहे त्याच्या बाबतीत. जर कळालं नसेल तर तुम्ही काय करायचं, ह्या ज्या ओळी आहेत त्याच्यामधल्या त्या ओळींचा वापर करा आणि तुमच्या मनाने 2-4 शब्द ॲड करून व्यवस्थित त्याला लिहू शकता. सुरुवात फक्त अशी करा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज दॅट, आणि पुढे त्या ओळी कंटिन्यू करून तुमचं थोडंसं ओन शब्द लिहून तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्यानंतर याच्यामध्येच पोएमचे जे प्रश्न असतात, पहिल्या याच्यात बघा, इथे ही पण एक पोएमचे जे प्रश्न आहेत, ही कशी सोडवायची हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्या पोएम येणार आहे त्या व्हिडिओची खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा. बघा, इथे दिलेलं आहे आपल्याला पोएट पूर्ण वाचायची पोएम, आणि इथे प्रश्न दिलेला आहे आपल्याला, द पोएट सजेस्ट टू लिसन डॅश डॅश, तर काय त्याला ऐकायचं आहे. तर बघा, इथेच आहे साऊंड्स ऑफ लाईफ, आणि याच्यात 2 मधून शोधायचे, द साऊंड्स ऑफ लाईफ. आणि दुसरा जो विचारलेला आपल्याला, द पोएट सजेस्ट टू स्पीक डॅश डॅश डॅश, तर अनफॅमिलियर पीपल. ते तुम्हाला गाळ्याला जागा भरायच्यात, एकदम सोप्या सोप्या आहे. तिथेच बघून बघून
तुम्ही शोधू शकता. कविता व्यवस्थित रीड करायची आहे आणि रीड केल्यानंतर त्याचे उत्तर शोधायचे. काही अवघड नाहीत. इथे बघा काय दिलेलं आहे. द पोएट ॲडवाइज नॉट टू. काय ॲडवाइस दिली त्यांनी, तर इथं किल आणि इथं पुढे येईल सेल्फ स्ट्रीम आणि इथे येईल वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे. प्रत्येक ठिकाणी इथं लिहिलेलं आहे बघा, वॉकिंग एव्हरी डे सेम पाथ्स आणि किल युअर स्टेप. म्हणजे हे शोधून शोधून तुम्हाला इथं लिहायचे. पुन्हा इथे दिलेलं आहे डिस्क्राईब द फाइंड द नाउन्स. डिफरंट काय असतात तर कलर्स असतात, सेम काय असतात तर पाच असतात. त्याच्यातूनच बघून तुम्हाला लिहायचं आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत, नक्कीच सोडवा हे. आणि कुठले पोएम येणार आहेत काय, तर तो 99 रुपयाचा कोर्स नक्की बाय करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नाना फाउंडेशन स्टडी यूट्यूबला सर्च करा. पूर्ण प्रश्नपत्रिका त्याच्यात सोडून दाखवलेले आहेत. तर बघा आता आपण बघूयात लेटर रायटिंगचा फॉर्मॅट कसा असतो. लेटर तुम्हाला सर्वप्रथम 5 मार्काला आहे. इनफॉर्मल नाही तर फॉर्मल मी सांगणार आहे, हेच अटेंड करा. हे कशा प्रकारे सोडवायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. इथे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचं की लेटर कुणाला लिहायचं आहे, याचा कंटेंट सांगेल आणि याच्यामध्ये कुठले IMP लेटर आहेत ते कोर्समध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण माहितीचा व्हिडिओ नाना फाउंडेशन स्टडीवर दिलेला आहे. इथे तुम्हाला शॉर्टमध्ये मी सांगतो. आता इथे दिलेलं आहे की रिगार्डिंग द रोड सेफ्टी वीक लिहिले आहे, त्याच्यावर लिहायचं. म्हणजे हे पोस्टर दिलेलं आहे, याच्यावर तुम्हाला बनवायचं आहे. मी तुम्हाला कंटेंट सांगणार आहे. कुणाला लिहायचं आहे बघा. राईट अ लेटर टू द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर. हे माहीत पडलं, हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे. टॉपिक माहीत पडला, हे शोधायचे तुम्हाला. मेन्शन हाऊ इट इज युजफुल ते जाऊ दे. आता तुम्हाला लिहायचं ॲड युअर आणि मेन्शन इट इज युजफुल टू रेसिडेंट ऑफ द अमरावती. एवढं तरी आपल्याला माहीत पडलं. आणि ॲड्रेस वगैरे काय दिला आहे का बघू आपण इथे. वरती बघा इथे ॲड्रेस पण दिलेला आहे. इमॅजिन यू आर द संजय भोसले फ्रॉम द रूम नंबर B/10 साईनगर पूर्वा कॉलनी. तर तुम्हाला ह्या फॉर्मल लेटरमध्ये तेच करायचं आहे. काय करायचं आहे, इथे सुरुवातीला तुमचं इथे ॲड्रेस लिहायचा आहे. म्हणजे हे जे काही ॲड्रेस आहे तोच इथं तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर इथं टू लिहायचं आहे, कॉमा करायचा आहे आणि ते समोरच्याचा ॲड्रेस लिहायचा आहे. समोरच्याचा ॲड्रेस कोणता आहे आता, तर हेच आहे आपल्याला माहिती आहे की कुणाला लिहायचं आहे पत्र, तर चीफ ट्रॅफिक कंट्रोलर कॉमा अमरावती. ओके. त्यानंतर इथं सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट लिहून तुम्हाला काय लिहायचं आहे, इथलंच लिहायचं आहे, रिगार्डिंग रोड सेफ्टी वीक. रिगार्डिंग शब्द आलाच पाहिजे, लक्षात ठेवा, कंपल्सरी. आता हे लेटरचं तुम्हाला मी फॉर्मॅट सांगतोय. आता पूर्ण लेटर वगैरे व्हिडिओमध्ये सोडून दिलेलं आहे, किंवा कुठले लेटर येणार आहेत IMP कोर्स तुम्ही परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. सब्जेक्ट लिहिला आणि त्यानंतर मग आपल्या इथं सुरुवात कशी करायची, रिस्पेक्टेड सर लिहायचे, हे लक्षात ठेवा. रिस्पेक्टेड सर आणि इथं कॉमा. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय तर 3 पॅराग्राफ टोटल बनवायचे. किती? 3. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुमची ओळख लिहायची, कुठलंही लेटर येऊ द्या. ओळख तर आता इथं लिहायचं तुम्हाला की मी संजय भोसले आहे, या ठिकाणी राहत आहे अमरावतीमध्ये. रेसिडेंट शब्द वापरू शकता तुम्ही, रेसिडेंट. आणि मला तर ही न्यूज वाचून खूप आनंद झाला असं लिहायचं. आय एम व्हेरी हॅपी टू रीड दिस न्यूज, असं 1-2 ओळी लिहायचे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, इट इज व्हेरी युजफुल टू अस. इट नॉट ओनली डिक्रीजेस और ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स बट ऑल्सो 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स अँड इट इज व्हेरी युजफुल टू पीपल. असं दुसरा विषय संबंधित लिहायचा. आणि तिसऱ्यामध्ये फक्त 1-2 ओळी लिहायच्या. Thank you for this very useful information. I hope in future we will take most critical subjects. पुणे भविष्यात पण तुम्ही अशाच काही गोष्टी हाताळताल. अशा प्रकारे तुम्ही लिहायचं आणि शेवटी तुम्हाला काय लिहायचं आहे इथे, थँक्स, कॉमा करायचं, डॉट द्यायचं आणि इथं लिहायचं युअर्स फेथफुली. आणि तुमचं जे काय नाव आहे तिथे तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅट 10च्या जरी लिहिला म्हटलं तरी ते तुम्हाला चांगले मार्क भेटतील. पूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला नाना फाउंडेशन स्टडीवर भेटेल आणि IMP PDF नाना फाउंडेशन ॲपवर. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, फटाफट क्लिक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.